2025-2026 महाराष्ट्र शासन उप अधीक्षक भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या खालचं रजिस्टर. त्याच्यामध्ये काय लागतं करायला, ही व्यक्ती ऑफिस सोडून कामासाठी जाईल सरकारी, त्याच्यामध्ये त्यांनी नोंद केली. सिंपल गोष्ट, मोठे काय नाहीये. खालचा बघितलं तुम्ही भरलेली एक वही आहे का, म्हणजे ही वही आता हे पहिलं पान आपण घेतलं, हालचाल रजिस्टर 2025 अभिलेख पुरंदर रजिस्टर, हे घ्या सगळी हालचाल नोंदणी 2025. बघा, हा कारभार आपल्या भूमी अभिलेख कार्यालयाचा आहे. एकही नोंदणी याच्यामध्ये केली जात नाही. जर सरकारी आम्ही काय सांगितलं की गेले पुढे, साहेब पुढे गेले तिथं काय आपण बोललो मॅडम सगळी वेळच पुरी तुम्ही मला या प्रश्न साहेब पुढे या ना, थोडेसे दिसत नाही. थोडं हे 2025 आज कुठला महिना, 9वा महिना. एक तरी नोंद त्याच्यामध्ये असेल, एक तरी आपला कर्मचारी कामासाठी जात असतील, कष्ट करत असतील, मला मान्य. एक तरी नोंद त्याच्यामध्ये पाहिजे असलं ना, आम्हाला मान्य आहे ना. सर्वे काम करतात, पण सर्वेनी काम केल्यानंतर परत या काय होतं, अहो ही जर वेळ चांगली असते ना, त्यांनी वेळ काम केलं असतं, ते वेळ भेटले असते. मी काय म्हणतो, कोण मी काय केलं विषय फक्त सांगायचा पाहिजे. मला फक्त सांगा कामकाज का नीट होत नाही, त्याच्यामध्ये तुम्ही का नोंद दिलेली नाही, त्याचं उत्तर द्या मला, का लिहिलं नाही तुम्ही. और साहेब कोण कोण करतं याच्यात, हे काम कोणाचं आहे? प्रत्येक कर्मचाऱ्याचं काम आहे ना. ऑफिसमध्ये पलीकडे हे मारा कॅमेरा, कुणीच नाही का? मॅडम बसणं कुणी नाही आतमध्ये, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे कामावर गेले, आम्ही म्हणतो गेले कामावर, नंतर जा म्हणा, कोण नको म्हटलं. पण जर माता त्याच्यामध्ये नसेल तर काय, आणि काय समजायचं, पगार दिला पाहिजे का? महाराष्ट्र शासनाने पगार दिला पाहिजे का?